जवळजवळ 26 एकर जागेमध्ये छत्रपतींची शिवसृष्टी त्या ठिकाणी उभी राहते। देशामध्ये 7 नंबरचं प्राणी संग्रहालय म्हणून राजीव गांधी प्राणी संग्रहालयाकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं। 130 एकर जागेचा हा राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचा परिसर आहे। कात्रजचा तलाव, पेशवेकालीन तलाव आणि जांभूळवाडीचा तलाव, म्हणजे या तलावांची चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट, एक चांगल्या पद्धतीनं पर्यटन स्थळ कशा पद्धतीने निर्माण होतील त्याच्या बाबतीत सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आम्ही काम करणार आहे। अजितदादांनी सांगितलं की 2050 साली या पुणे शहराची लोकसंख्या ही जवळजवळ 2 कोटी त्या ठिकाणी असणार आहे। जिथं निवडणुका झालेल्या नाही सर, तिथं बऱ्यापैकी प्रशासन सध्या तरी मनमानी त्या ठिकाणी काम करायला दिसतं आणि त्यांच्यावरती कुठंतरी आज प्रतिनिधी नसल्यामुळं एक ते ढिल्लं पडलेलं आपल्याला दिसतं। तिथं दादा उभे असतात, तिथं प्रशासकीय कर्मचाऱ्यांना तंबी देत असतात। मला लहान तोंडी मोठा घास घेऊन तुम्हाला विचारायचं आहे, खरंच प्रशासकीय कर्मचाऱ्यांवर एवढा वॉच ठेवणं गरजेचं आहे का? सारे पक्ष आहेत किंवा एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, राष्ट्रवादीच का? पुणे की दक्षिण पुणे? दक्षिण पुण्यासह पुणे शहर। अजित पवार की शरद पवार? नमस्कार, दुपाटी चॅनेलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजची मुलाखत खरंच खूप विशेष आहे, कारण आता रस्त्यानं सहज येत होतो, येत असताना एका खांबावरचा बल्ब लुकलुकत होता। तो लुकलुकलेला बल्ब पाहून लगेच दादा कार्यकर्त्यांना सोबत बोलावतात आणि हा उद्याचा उद्या ठीक केला पाहिजे याची जणू तंबीच देतात। मला वाटतं राजकारणी खूप आहेत, परंतु राजकारण्यांबरोबर समाजकारणाची जाणीव असणारी माणसं ही फार कमी आहेत। काही माणसं काय करतात, समाजाच्या पुढे चालतात, त्यामुळे त्यांना समाजाच्या मागची दुःख दिसत नाहीत। काही माणसं समाजाच्या पाठीमागे चालतात, त्यामुळे त्यांना समाजाची पुढची दुःख दिसत नाहीत। पण काहीच माणसं असतात की जी समाजाच्या बरोबर चालतात आणि म्हणूनच ही माणसं जन्माला भलेही सर्वसामान्य म्हणून येतात, पण आपल्या कार्य आणि कर्तृत्वानं असामान्य ठरतात। असंच सर्वसामान्य म्हणून जन्माला आलेले परंतु आता असामान्य काम करणारे आणि ज्यांच्याविषयी मी अभिमानानं सांगू शकतो की त्यांनी वेदांचा किती अभ्यास केलाय मला माहित नाही, पण दीनदलित वंचित माणसांच्या वेदनांचा अभ्यास करणारे आमच्या सगळ्यांचे किंबहुना जनतेचे लाडके नगरसेवक माननीय युवराज दादा बेलदरे। आजची ही मुलाखत फक्त राजकीय गप्पा नाहीयेत, तर जनतेच्या मनामध्ये असणारे असंख्य प्रश्न आहेत आणि ज्या प्रभागामधले असंख्य गोष्टी आहेत की ज्या मला जाणून घ्यायच्या आहेत। कारण मी लहानपणापासून जेव्हा कात्रजला यायचो त्यावेळेस कात्रजचं सर्प उद्यान, स्वामीनारायणचं मंदिर हे आम्हा सगळ्यांसाठी प्रेक्षणीय ठिकाण होतं, परंतु हे टिकवणं किंवा ते वाढवणं हे सगळं ज्या कर्तृत्वानं बघितलं, पाहिलं, अनुभवलं त्यांच्याकडनं ते जाणून घेणं महत्वाचं आहे। म्हणून खरं तर याची चर्चा, थेट चर्चेला सुरुवात करण्या अगोदर खटक्यावरतीच बोट ठेवतो आजच्या धुळपाटीच्या चावडीमध्ये आणि पहिला प्रश्न दादा तुम्हाला करतो की कात्रज आंबेगाव मध्ये वाहतूक कोंडी आणि पाणी टंचाई याच्या पलीकडे नेमकं जाणार आहे का? तसं जर पाहिलं तर आज ज्या पद्धतीनं पुणे शहर वाढतंय त्याच्यामध्ये निश्चितच या पुणे शहरामध्ये, पुणे शहराच्या आजूबाजूचा सभोवतालचं संपूर्ण उपनगर त्या ठिकाणी वाढत आहे आणि त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं ओळख असणारं हे आमचं कात्रज आंबेगाव, हे दक्षिण पुण्याची ओळख असणारे हे आमचं गाव आहे। आणि जर तसं पाहिलं तर आज खरं सांगायचं म्हटलं तर पुणे शहर संपूर्ण देशामध्ये विद्येचं माहेरघर म्हणून त्या ठिकाणी संबोधलं जातं आणि तेच पुणे शहर आज जर आपण पाहिलं तर IT हब म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं। आज या पुणे शहरामध्ये पुणे शहराची ओळख एक सांस्कृतिक राजधानी म्हणून सुद्धा पुणे शहराची त्या ठिकाणी ओळख आहे। आणि मग असं असताना पुणे शहरामध्ये संपूर्ण देशामधनं त्या ठिकाणी व्यवसायाच्या निमित्ताने असेल, शिक्षणाच्या निमित्त असेल, नोकरीच्या निमित्ताने असेल, की एवढ्या मोठ्या प्रमाणात पुणे शहराकडं वाढता लोंढा त्या ठिकाणी येतोय आणि त्याच्यातच आपण ज्या पद्धतीनं आज विचारलं, मला वाटतं कालच या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादांनी सांगितलं की 2050 साली
या पुणे शहराची लोकसंख्या ही जवळजवळ 2 कोटी त्या ठिकाणी असणार आहे, जी आज 1 कोटीच्या घरात आहे आणि पुढच्या 25 वर्षामध्ये तीच लोकसंख्या ही 2 कोटी असेल. आणि मग असं असताना आज ज्या पद्धतीनं आपण म्हटले की वाहतूक कोंडी असेल किंवा पाणी प्रश्न असेल, याच्या पलीकडं जर आपण म्हटलं तर निश्चितच वाहतूक कोंडी आज तशी जर पाहिली तर संपूर्ण या आउटस्कर्टला ज्या पद्धतीनं पुणे वाढते, खूप मोठ्या झपाट्याने वाढते, त्याच्यामुळे त्या ठिकाणी वाहतूक कोंडी तर निश्चितच रस्ते त्या ठिकाणी तोडके पडतात. त्याच्यामुळे ती तर आहेच. पाणी टंचाईच्या बाबतीतही जर आपण म्हटलं तर एवढा मोठा भाग वाढत असताना निश्चितच आज पुणे शहरावरती खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी लोड आहे. आज पुणे शहराला पाणी पुरवठा करणारी जी 4 धरणं आहेत, त्याच्यामध्ये खडकवासला असेल, टेमघर असेल, उरसगाव असेल आणि अशा पद्धतीनं जे पाणी पुणे शहराला येते, मला वाटतं पुणे महानगरपालिकेमध्ये आम्ही नगरसेवक म्हणून काम करत असताना ज्यावेळेस नवीन महानगरपालिकेच्या सभागृहाचं त्या ठिकाणी लोकार्पण होतं, त्यावेळेस या राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील, त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री अजितदादा असतील, ज्यावेळेस नवीन सभागृहाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने आले होते, त्यावेळेसही त्यांनी सांगितलं की आपल्या पुणे शहराला भविष्यामध्ये जर पिण्यासाठी पाणी पाहिजे नसेल तर जे मुळशी धरण आहे, जे आज टाटांच्या मालकीचं आहे आणि त्याचं संपूर्ण पाणी मुंबईला त्या ठिकाणी वीज निर्मितीसाठी वापरलं जातं, तेच पाणी भविष्य काळामध्ये आपल्या पुणे शहराला पिण्यासाठी त्या ठिकाणी पाहिजे, तरच या पुणे शहराची ताण त्या ठिकाणी भागू शकते. त्याच्यामुळं आज आपण ज्या पद्धतीनं म्हटलं की आज वाहतूक कोंडी असेल किंवा आज पाण्याचा प्रश्न असेल ते तर निश्चितच आहे, पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा हा भाग ज्या पद्धतीनं झपाट्यानं वाढतोय, नागरिककरण होतंय, त्याच्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये मेट्रो असतील किंवा आज अनेक मोठे मोठे प्रोजेक्ट या भागामध्ये आज कात्रज असेल, आंबेगाव परिसरामध्ये निश्चितच येणाऱ्या काळात आपल्याला येताना त्या ठिकाणी दिसतील. खरं तर मला वाटतं की बाकीचे जर प्रभाग एकंदर आपण विचारात घेतला तर ते सगळे सपाटीवरती आहेत. त्यांचा विकास करणं सोपं आहे. आपला सगळ्या प्रभागाचा विचार केला तर उंच सखल भाग आहे, काही डोंगराळ भाग आहे. तर मला वाटतं या प्रभागाचा विकास करताना तुम्हाला काही अडचणी जाणवतात का? नाही, तसं जर पाहिलं तर भौगोलिक रचना कात्रज असेल किंवा आंबेगाव असेल, या आपण म्हटल्याप्रमाणे त्या ठिकाणी डोंगर उतार असतील, सखोल भाग असेल, सपाटी असेल, की संपूर्ण हा जो परिसर आहे हा त्या पद्धतीचा आहे. आणि याच्यामध्ये डेव्हलपमेंट करताना आपण ज्या पद्धतीने सांगितलं, निश्चितच अनेक चॅलेंजिंग वर्क सर त्या ठिकाणी आहेत. आणि हे करत असताना ज्या पद्धतीनं प्रशासन सोबत असतं, त्यावेळेस जे काम करत असताना कशा पद्धतीने त्या ठिकाणी काम केलं पाहिजे, त्याच्या बाबतीत सुद्धा निश्चितच एक वरिष्ठ असतील, त्याच्यानंतर संबंधित जे संपूर्ण आमचे पदाधिकारी असतील, प्रतिनिधी असतील, ते चांगल्या पद्धतीने सोबत असल्यानंतर हे काम करायला मजासुद्धा त्याच पद्धतीने त्या ठिकाणी वाटते. चॅलेंजिंग तर निश्चितच आहे सर, परंतु चॅलेंजिंग कामामध्येच एक काम करण्याची एक वेगळी मजा असते आणि ती आम्ही खरं तर त्या ठिकाणी अनुभवतोय. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये निश्चितच आपल्याला ज्या पद्धतीनं हा भाग आहे, आज ज्या पद्धतीनं हा भाग वाढतोय, त्यामुळं येणारा जो काळ असेल त्याच्यामध्ये या भागात नागरिकरण वाढल्यानंतर नागरिकांचे जे काही प्रश्न आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी येणाऱ्या काळामध्ये सोडवू शकतो आणि चॅलेंजिंग कामं अशीच आली पाहिजे असं निश्चितच आम्हाला त्या ठिकाणी वाटतं. दादा, या चर्चेला तुम्हाला मी पाठीमागे घेऊन जातो. खरं तर आपले वडील स्वर्गीय संभाजी नाना बेलदरे हे आंबेगावचे सरपंच राहिलेत. तुमच्या रूपानं मला वाटतं बेलदरे कुटुंबामधली ही दुसरी पिढी आहे जी राजकारणामध्ये आहे. आंबेगावच्या राजकारणानं किंवा या कात्रजच्या राजकारणानं तुम्हाला नेमकं काय दिलं? या राजकारणानं तसं जर पाहिलं तर सर खूप काही या राजकारणानं दिलं. कारण आपण ज्या पद्धतीनं आत्ता बोलले की स्वर्गीय संभाजीनाना बेलदरे म्हणजे आमचे वडील साधारण 1992-93ला या भागाचे सरपंच म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलं. आणि आजही कुठल्याही जे त्यांच्या काळातले जे जुने लोक आहेत त्यांना जर विचारलं तर ते आदराने, प्रेमाने आणि आपुलकीनं काय आमच्या वडिलांचं नाव त्या ठिकाणी घेत असतात. म्हणजे स्वर्गीय संभाजीनाना बेलदरे म्हटलं की एक आमचा नाना किंवा आमच्यासाठी त्यांनी त्या काळामध्ये ज्या ज्या गोष्टी केल्या ते त्या ठिकाणी आवर्जून त्या ठिकाणी सांगत असतात. आणि खरं तर ज्या पद्धतीनं आमच्या वडिलांना असेल, आमचे चुलते असतील, आमचे बंधू असतील, त्यांनी या भागात सरपंच म्हणून काम करत असताना खूप चांगल्या पद्धतीनं या आंबेगाव असेल, कात्रज असेल, या भागांच्या विकासामध्ये, या जडणघडणीमध्ये खूप चांगला मोलाचा त्या ठिकाणी त्यांचा वाटा होता.
आणि जर तसं जर पाहिलं तर आपण समाजामध्ये काम करत असताना एक उद्याची पिढी जर त्या ठिकाणी घडवायची असेल किंवा चांगल्या पद्धतीनं एक डेव्हलपमेंट करायची असेल तर आपल्यासारख्या युवकांना त्या ठिकाणी राजकारणात खरं तर आलं पाहिजे. आणि आम्हाला तर निश्चितच त्या ठिकाणी वारसा होता की वडिलांनी अतिशय चांगलं काम त्या ठिकाणी केलं. आमचे चुलते सरपंच म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काम केलं होतं. आमचे बंधू होते, त्यांनीही खूप चांगलं काम केलं होतं. आणि कुठंतरी हे होत असताना आज माझ्यासारख्याला ज्यावेळेस या भागामध्ये एक महापालिकेतील सभासद नगरसेवक होण्याची जी संधी या भागातील नागरिकांनी दिली, त्याच्यामुळे निश्चितच हे चांगलं काम मी खरं तर करू शकलो याचा मला अभिमान आहे. म्हणजे राजकारणाने खरं सांगायचं तर खूप काही गोष्टी त्या ठिकाणी दिल्या. एक समाजासाठी चांगलं काम करायची प्रेरणा खरं तर दिली असेल ती निश्चितच त्या ठिकाणी राजकारणाने दिली. पण राजकारण करत असताना हे कायम प्राधान्य त्या ठिकाणी समाजकारणाला खरं तर माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडनं त्या ठिकाणी राहतं. कारण वडिलांनी ज्या पद्धतीनं एक निस्वार्थी सेवा या भागाची केली, त्यांच्याच कुठंतरी पावलावर पाऊल ठेवत त्यांच्या पुण्याईने हे काम त्या ठिकाणी करायची एक चांगली ऊर्जा, चांगली त्या ठिकाणी ताकद खरं तर त्यांच्यामुळे मिळते. निश्चितच त्याच्यामुळं राजकारणाने खूप साऱ्या गोष्टी आमच्या संपूर्ण परिवाराला त्या ठिकाणी दिलेल्या आहेत. कधी दडपण येतं, कारण कामाची यांच्या उंची खूप मोठी होती, त्यांनी खूप विकासाचा मोठा डोंगर रचलाय आणि आता त्याच्या पाठीमागं तुम्ही तो वारसा चालवताय. नाही, दडपण म्हणण्यापेक्षा सर कसं होतं की आज जर आपण पाहिलं तर या भागामध्ये काम करत असताना आता ही गावं काही छोटी राहिलेली नाही आहे. हे गावं म्हणजे बाहेरचं आपण जर पाहिलं तर एक तालुक्याच्या बरोबरची ही गावं आहे, जिल्ह्याच्या बरोबरची त्या ठिकाणी गावं आहे. आणि या भागामध्ये काम करत असताना आपल्याला माहिती आहे की जे जुने लोक आहेत, जे अनुभवी लोक आहेत, निश्चितच प्रत्येक वळणावरती किंवा प्रत्येक वाटेवरती त्या ठिकाणी ते भेटत असतात. आणि अपेक्षा जर आपण पाहिलं तर प्रत्येकाच्या अपेक्षा एक प्रतिनिधी म्हटल्यावरती खूप साऱ्या अपेक्षा त्या ठिकाणी प्रतिनिधीकडनं असतात. आणि त्याच्यामुळं कधीकधी दडपण त्या ठिकाणी वाटतं, परंतु त्या दडपणातनं ज्यावेळेस चांगलं साध्य होतं त्यावेळेस निश्चितच एक वेगळं समाधान भेटतं की आपण एक खूप चांगल्या पद्धतीनं लोकांच्या ज्या काही अपेक्षा आहे त्याला चांगल्या पद्धतीनं त्यांना सामोरे गेलो, त्यांच्यासमोर उतरू शकलो, याचं एक समाधान त्या ठिकाणी सर मिळतं. पण हा प्रवास काय मला वाटतं तुमचा हे सोपा नव्हता, कारण याची सुरुवात जर आम्ही पाठीमागं बघितली तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस इथंपासून मला वाटतं ही सुरुवात आहे. मला वाटतं थोडंसं आम्हाला तो प्रवास जाणून घ्यायला आवडेल की कसा, कुठून आणि सुरुवात झाली होती प्रवासाला. खरं तर आपल्याला आठवतं आहे की 1999 साली ज्यावेळेस काँग्रेस पक्ष त्या ठिकाणी डिवाईड झाला आणि त्याच्यामध्ये शरदचंद्रजी पवारसाहेब काँग्रेसमधनं बाहेर पडल्यानंतर 1999 साली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची त्या ठिकाणी स्थापना झाली. 10 जून 1999ला राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर म्हणजे पक्ष स्थापनेपासूनचा कार्यकर्ता त्या ठिकाणी मी आहे. सुरुवातीच्या काळामध्ये अजितदादांच्या नेतृत्वाखाली एक चांगल्या पद्धतीनं कायम दादांना पाहत एक राजकारणामध्ये एक नेता आपला कसा असावा किंवा एक मार्गदर्शक कसा असावा ते कायम दादांकडे पाहून आम्ही त्या ठिकाणी हे राजकारणामध्ये काम केलं. सुरुवातीला 2006च्या काळामध्ये या भागामध्ये महापालिकेमध्ये छोटे वॉर्ड होते, म्हणजे या भागामध्ये संघटनेतनं वॉर्डाध्यक्ष म्हणून मी त्या ठिकाणी काम केलं. त्याच्यानंतर 2011 साली पुणे शहराचा उपाध्यक्ष म्हणून काम केलं युवकचा. आणि मग त्याच्यानंतर 2016ला मी खडकवासला विधानसभा मतदारसंघाचा युवकचा अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम केलं. आणि मग तो प्रवास तसा चालूच राहिला. 2017ला मी निवडणूक लढवली, मी त्या ठिकाणी महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलो. आणि त्याच्यानंतर आज ज्या पद्धतीनं हे काम चालू आहे हे अखंड चालू आहे. खरं तर 2012ची मी निवडणूक त्या ठिकाणी माझ्या पत्नीच्या माध्यमातून लढवली गेली, पण थोड्याफार फरकानं त्या ठिकाणी मला पराभव स्वीकारावा लागला. पण कुठेही न थांबता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवसापासून मी ज्या पद्धतीनं काम केलं आणि त्याचंच फळ मला 2017च्या निवडणुकीमध्ये या भागाचा प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने काम करायचा बहुमान मिळाला. आणि आज तागायत एक संघटनेमध्ये काम करणारा कार्यकर्ता कसा असतो त्याचाही अनुभव खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी आला. आणि आज जर संघटना पाहिली, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की संघटनेत काम करणारा कार्यकर्ता असा तो तळागाळातला कार्यकर्ता असतो, सर्वसामान्यांशी नाळ त्या ठिकाणी जोडलेला कार्यकर्ता असतो. आणि त्याच पद्धतीनं काम ज्यावेळेस एका संघटनेत
युवकांच्या संघटनेत काम करत असताना युवकांची चांगल्या पद्धतीनं फळी त्या ठिकाणी मिळत असते, चांगले सहकारी त्या ठिकाणी मिळत असतात, चांगले कॉन्टॅक्ट्स त्या ठिकाणी होत असतात. आणि त्यामुळंच मी ज्यावेळेस पुणे शहरामध्ये महानगरपालिकेच्या 2017च्या निवडणुकीमध्ये मी एकमेव होतो की जो पुणे शहरात युवकांच्या संघटनेतला एकमेव मी पदाधिकारी होतो जो पुणे महानगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आलो. म्हणजे एकमेव असं होतं की मला फक्त शहरामध्ये युवकांच्या संघटनेत काम करत असताना संधी मिळली. आणि अशा पद्धतीनं मग मी नगरसेवक झाल्यानंतर हा प्रवास त्या ठिकाणी चालू आहे. आजही आपण पाहतोय की आज जरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्या ठिकाणी 2 गटामध्ये डिवाईड जरी झाली असली, विखुरलेली जरी असली, तरी मी जेव्हापासनं या राजकारणामध्ये त्या ठिकाणी काम करतोय किंवा संघटनेमध्ये काम करतोय, तर अजितदादांकडे पाहत ज्या पद्धतीने काम करत आलोय, आजही मी एकनिष्ठ म्हणून त्या ठिकाणी दादांसोबतच आहे आणि त्याच पद्धतीनं आज पक्षामध्ये काम करतोय. पण एवढे सारे पक्ष आहेत किंवा एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, राष्ट्रवादीच का आणि अजितदादा पवारच का याच्यामध्ये? मला असं वाटतं की या गोष्टीचं उत्तर हा कुठलाही सर्वसामान्य पुणेकर सुद्धा त्या ठिकाणी देऊ शकेल. कारण आपण जर पाहिलं तर सकाळी 6 पासनं जो दादांचा कामाचा धडाका त्या ठिकाणी चालू होतो आणि संध्याकाळी म्हणजे रात्री जवळजवळ 12 वाजेपर्यंत हा एकमेव, तसं मला वाटतं राज्यातला नाही देशातला नेता असेल की सकाळी 6 ते रात्री 12 वाजेपर्यंत समाजासाठी आणि जनतेसाठी त्या ठिकाणी काम करतोय. म्हणून खरं तर अजितदादा, आज दादांचं नाव जरी घेतलं तरी लोकांना माहिती आहे की कामाचा माणूस म्हणून. दादांचे दौरे जर आपण पाहिले तर सकाळी 5:30 आणि 6 वाजता त्या ठिकाणी रोडच्या व्हिजिट होतात, वेगवेगळ्या विकास कामांच्या व्हिजिट होतात. आणि त्याचं ज्यावेळेस कारण अनेक पत्रकार मंडळी दादांना विचारते, दादांचं एक सुंदर उत्तर असतं की बाबा मी आल्यानंतर ज्यावेळेस एवढा मोठा तापा त्या ठिकाणी असतो, मग पीक आवरमध्ये कुठंतरी आल्यानंतर वाहतूक कोंडी होऊ शकते, सर्वसामान्य पुणेकरांना त्या ठिकाणी अडचणी होऊ शकतात. मग अशा वेळेस माझ्यामुळं कुठल्याही पुणेकरांची त्या ठिकाणी अडचण झाली नाही पाहिजे किंवा त्याला अडचण येता कामा नये म्हणून पहाटेचे दौरे करणारा, तसं जर पाहिला तर राज्यामध्ये मला वाटतं एकमेव नेता असेल तो म्हणजे अजितदादा. आणि त्यामुळंच काही झालं तरी कायम एकनिष्ठ अजितदादांची त्या ठिकाणी माझ्यासारखा कार्यकर्ता राहील. प्रेरणास्थान हे तुमच्या पक्षामध्ये सगळ्यात मोठं आहे. 2018-19 निवडणूक मला आठवते की ज्यावेळेस ही निवडणूक मी बघतो तर टोटल तुम्हाला जे मतदान मिळालं होतं त्याच्यामध्ये काहीतरी 14,588 एवढं मतदान, म्हणजे 40% शेअर्स घेऊन तुम्ही विजयी झाला होता. त्या नेमक्या भावना काय होत्या? किंवा तुम्ही पहिल्यांदाच मी म्हणेन की जनतेत जाऊन मत मागितलं होतं, तर ते मत मागतानाच्या भावना काय होत्या आणि हे अवघड होतं का की मत मागणं जाऊन जनतेमध्ये? नाही, तसं जर सर पाहिलं तर जनतेमध्ये ज्यावेळेस आपण काम करत असतो त्यावेळेस कुठंतरी जर जनतेसाठी किंवा भागासाठी मोठं जर काम करायचं असेल तर निश्चितच त्या ठिकाणी खुर्ची पाहिजे असं मला तरी एकंदरीत खरं तर माझं वैयक्तिक ते मत आहे. कारण ज्यावेळेस आपण समाजामध्ये काम करत असताना जर काही मोठं करायचं असेल तर नुसतं एक सर्वसामान्य न राहता किंवा एखाद्या स्पेसिफिक संघटनेच्या माध्यमातून काम न करता ज्यावेळेस चांगल्या पद्धतीनं एक जबाबदार प्रतिनिधी म्हणून ज्यावेळेस त्या ठिकाणी लोकांमधनं एखादा व्यक्ती निवडून येतो आणि ती जी ताकद असते की एक प्रशासनसुद्धा हाताशी धरून किंवा प्रशासनासोबत ज्यावेळेस आपण एकत्र येतो त्यावेळेस एक वेगळ्या पद्धतीचं काम समाजाप्रती एक चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट आपण कशा पद्धतीनं त्या ठिकाणी करू शकतो किंवा कशा पद्धतीने एक चांगली डेव्हलपमेंट आपल्याला करता येते ते त्यावेळेस त्या ठिकाणी कळतं. आणि त्याच्यामुळं निश्चितच ही खुर्ची, ही ताकद त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं पाहिजे. पण ज्यावेळेस तुम्ही म्हटले की आज मतं मागायला किंवा बाकीच्या गोष्टींना आपण खरं तर जात असतो, परंतु ते जात असताना आज मतदार राजासुद्धा तसं जर पाहिलं तर खूप जागृत आहे. तोही ज्यावेळेस मतदान कोणाला करणार आहे त्याचा पूर्ण इतिहास तो त्या ठिकाणी जाणून घेत असतो. कशा पद्धतीनं
या व्यक्ती उद्या भविष्यात समाजासाठी चांगलं काम करू शकतील का नाही करणार, याच्या बाबतीतही तो चांगला अभ्यास करूनच त्या ठिकाणी मतदान करत असतो. त्याच्यामुळे ज्यावेळेस आम्ही मतदान मागायला सर्वसामान्यांपर्यंत गेलो, त्यावेळेस खरं सांगायचं झालं तर निश्चितच वाडवडिलांची पुण्याई असेल किंवा आज अजितदादांसारखे मार्गदर्शक त्या ठिकाणी असतील, त्या गोष्टीचा सगळ्यांचा विचार करून आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना खरं तर जनतेने एक चांगलं काम करण्याची संधी माझ्या रूपानं 2017ला मला त्या ठिकाणी मिळाली. त्यामुळं ज्यावेळेस मतं मागायला जातो त्यावेळेस सगळ्या गोष्टींचा विचार करूनच त्या ठिकाणी जनतेसमोर जावं लागतं. मी ॲक्च्युली काय आहे, तुम्हाला बऱ्याच वेळा कामं करताना बघत असतो. आता मध्यंतरी पण रस्त्याचं काम चालू होतं तर तुम्ही त्या ठिकाणी होतात. पुन्हा बऱ्याच वेळा फ्लायओव्हरचं काम चालू असतं, कुठं पाणी प्रश्न चालू असतोय. पण जिथं जिथं काम चालू आहे तिथं तिथं दादा उभे असतात, तिथं तिथं प्रशासकीय कर्मचाऱ्यांना तंबी देत असतात. मला लहान तोंडी मोठा घास घेऊन तुम्हाला विचारायचं आहे, खरंच प्रशासकीय कर्मचाऱ्यांवर एवढा वॉच ठेवणं गरजेचं आहे का? आणि कसं काय आहे कामाचं स्वरूप? नाही, आज जर आपण पाहिलं तर 2017ला ज्या महापालिकेच्या निवडणुका झाल्या त्याच्यानंतर खरं तर 2022ला निवडणुका व्हायला पाहिजे नव्हत्या, परंतु काही कारणास्तव निवडणुका झाल्या नाही आहे. आज 4 वर्षाचा काळ त्या ठिकाणी महापालिकेचा गेलेला आहे आणि कुठंतरी आता येणाऱ्या काळात निवडणुका त्या ठिकाणी लागतात. परंतु हा जो एवढा मोठा स्पॅन आहे त्याच्यामुळं संपूर्ण ज्या ज्या ठिकाणी महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाही आहे किंवा आज पंचायत समित्या असेल, झेडपी असेल, नगरपालिका असेल, नगर परिषदा असतील, म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिथं निवडणुका झालेल्या नाही सर, तिथं बऱ्यापैकी प्रशासन सध्या तरी मनमानी त्या ठिकाणी काम करताना दिसतंय आणि त्यांच्यावरती कुठंतरी आज प्रतिनिधी नसल्यामुळं एक ते ढिल्लं पडलेलं आपल्याला दिसतंय. मग त्यांच्यावरती खरं तर चांगल्या पद्धतीनं जरब त्या ठिकाणी बसण्यासाठी या गोष्टी तुम्ही ज्या पद्धतीने म्हटले त्या गोष्टी कराव्या लागतात. परंतु आजची जी परिस्थिती आहे, आज ज्यावेळेस पालिकेतले अधिकारी किंवा कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेतले अधिकारी त्या ठिकाणी काम करत असतात, हा जो एवढा मोठा काळ गेला आहे त्याच्यामुळं खरंच प्रशासन थोडंसं कुठंतरी आपल्याला अतिशय कमी गतीनं किंवा स्थूलपणे काम करताना त्या ठिकाणी दिसते. त्यामुळं जे जे अधिकारी अशा पद्धतीने काम करतील त्यांना त्या ठिकाणी निश्चितच तंबी द्यावी लागते. कारण जर चांगल्या क्वालिटीचं काम जर आपल्याला करायचं असेल तर त्यांच्यावरती वॉच ठेवणं सुद्धा तेवढंच गरजेचं आहे. नाहीतर आज प्रशासन असतील, आज आपण पाहतोय की अनेक कॉन्ट्रॅक्टर म्हणजे ठेकेदार आणि प्रशासन मिळून त्या ठिकाणी हा जो काही सर्वसामान्य जनतेचा पैसा आहे, जो कर रूपानं आज पुणे महानगरपालिकेला त्या ठिकाणी उत्पन्नाच्या स्वरूपात मिळतो आहे, तो कुठंतरी मनमानी काम करून त्यांनी तो ठिकाणी पाण्यात घालवला नाही पाहिजे. हा सर्वसामान्य पुणेकरांचा त्या ठिकाणी पैसा आहे. कर रूपानं अतिशय चांगल्या पद्धतीनं आज महानगरपालिकेला उत्पन्न त्या ठिकाणी मिळतं आहे आणि मग हे होत असताना अशा अधिकाऱ्यांवरती एक लक्ष ठेवलं गेलं पाहिजे आणि त्यांच्याकडनं खरंच चांगल्या पद्धतीनं काम जर त्या ठिकाणी होत नसेल तर तंबी देण्याची वेळसुद्धा अनेक वेळा त्या ठिकाणी येत असते आणि ती गरज आहे. दादाही बऱ्याच वेळा अजितदादांनाही आम्ही बघतो की जिथं तिथं निकृष्ट दर्जाचं काम असतं तिथं तिथं प्रत्येक वेळेस तेही बोलत असतात, तोच वसा आणि वारसा तुम्ही पुढे चालवताय असं म्हणायला हरकत नाही. 5 वर्षाची ही नगर सेवक म्हणून तुमची कारकीर्द होती, खूप कामं केली. मी बऱ्याच ठिकाणी तुम्हाला पाहिलं, अगदी लग्नसराईपासून ते अगदी लोकांच्या दुःखांपासून ते बऱ्याच ठिकाणी तुम्ही होतात. ह्या 5 वर्षाच्या कामगिरीबद्दल तुम्ही समाधानी आहात का? आणि नसाल तर काय अजून करणं अपेक्षित होतं, मला वाटतं जे राहून गेलं? नाही, खरं सांगायचं झालं तर समाधानी आहे किंवा नाही हा भाग खरं तर नंतरचा आहे सर. पण ज्या काय ह्या निवडणुका खरं तर झालेल्या नाही आहेत त्याच्यामुळं जे जे विजन होते आमचे ते कुठंतरी 5 वर्षाच्या काळामध्ये काही ठिकाणी काम करत असताना ती कामं राहून गेली, जी लोकांनाही आम्ही आवर्जून त्या ठिकाणी सांगितली गेली होती. त्यांना कुठंतरी त्याच्या बाबतीत एक शब्द दिला होता. 5 वर्षाच्या कामावरती तर निश्चितच अपेक्षेपेक्षा खूप चांगलं काम ज्यावेळेस येणाऱ्या काळामध्ये जनता परत ज्यावेळेस निवडून देईल त्यावेळेस असं म्हणावं लागेल की जनता आपल्या कामावरती त्या ठिकाणी समाधानी आहे, खुश आहे. परंतु
आपण ज्या पद्धतीनं सांगितलं की जो हा 4 वर्षाचा खरं तर जो काळ गेलेला आहे, त्याच्यामध्ये जे काही अनेक प्रोजेक्ट आहेत, अनेक प्रकल्प आहेत, जे खरं तर आम्हाला करायचे होते ते पूर्णही झाले असते. जर महापालिकेच्या निवडणुका झाल्या असत्या तर ते प्रकल्प पूर्ण झाले असते. पण या 4 वर्षाच्या काळामध्ये आम्ही प्रतिनिधी नसल्यामुळं त्या प्रकल्पांना बऱ्यापैकी त्या ठिकाणी आळा बसलेला आहे. बरीच कामं त्या ठिकाणी प्रलंबित राहिलेली आहे. आज जर आपण पाहिलं, मी सुरुवातीलाही सांगितलं की कात्रज असेल, आंबेगाव असेल, हा हा उपनगरीय भाग, दक्षिण पुण्याचा भाग हा खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वाढतो आहे. त्याच्यामुळं निश्चितच आमच्या डोक्यामध्ये या भागासाठी ज्या काही नवीन संकल्पना आहे, जे काही त्या ठिकाणी सत्यात उतरायच्या होत्या, त्याला कुठंतरी थोडासा ब्रेक लागल्यासारखा निश्चितच त्या ठिकाणी झालेला आहे. परंतु या 5 वर्षाच्या काळामध्ये जनतेने जी खरं तर मला संधी दिली आणि खूप चांगल्या पद्धतीनं काम करण्याचा मानस होता, तो मी निश्चितच पूर्ण करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी मी केलेला आहे. मागील 3 वर्ष प्रशासक कारभार चालवत आहेत. मग कारभार त्यांच्या हातामध्ये गेल्यानंतर काही अडचणी निर्माण झाल्या का की काम पूर्ण करण्यासाठी, किंवा कदाचित त्यामुळं काही प्रश्न जनतेचे खोळंबले का, की जे खरं तर आज पूर्ण व्हायला पाहिजे होते? नाही, अगदीच त्या ठिकाणी या 3 वर्षाच्या प्रशासकीय काळामध्ये आपण जर पाहिलं, महानगरपालिकेमध्ये प्रतिनिधी नसल्यानंतर हा पूर्णपणे प्रशासन त्या ठिकाणी काम करत आहे. परंतु आज या प्रशासनाच्या माध्यमातून अनेक वेळा त्या ठिकाणी नागरिकांची कामं खोळंबली गेलेली आहेत. अनेक कामांना त्या ठिकाणी ब्रेक लागलेला आहे. कारण त्यांच्यावरती तसं जर पाहिलं तर एक वचक ठेवण्यासाठी किंवा त्यांच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी प्रतिनिधी नसल्यामुळं निश्चितच तो विषय खरं तर झालेला आहे. परंतु आज जे काही प्रकल्प होते ते महानगरपालिकेचे अधिकारी कुठंतरी एक जबाबदार अधिकारी म्हणून ते त्यांनी पूर्ण करायला पाहिजे नव्हते, पण ते निश्चितच या काळामध्ये कमी पडलेले हे कोणी सर्वसामान्य जनतासुद्धा त्या ठिकाणी सांगू शकेल. त्यामुळं प्रतिनिधी का पाहिजे याचं उत्तरसुद्धा जनतेला त्या ठिकाणी कळलेलं आहे. जनता रोज तुमच्याकडे सध्या प्रश्न घेऊन येत असतील की हे कामं होतं पण कदाचित झालं नाही. नाही, पण त्याच्यामध्ये असं होतं की आज जरी महानगरपालिकेच्या निवडणुका खरं तर झालेल्या नाही आहेत, परंतु अधिकाऱ्यांनाही माहिती आहे की उद्या भविष्यातसुद्धा हेच प्रतिनिधी परत त्या ठिकाणी येणाऱ्या काळात निवडून येणार आहे. त्याच्यामुळं जे काही छोटे प्रश्न आहेत, जे नागरिकांचे नित्याचे प्रश्न आहेत, त्याच्या बाबतीत ज्यावेळेस आम्ही प्रशासनाला कामं सांगतो किंवा आम्ही त्या ठिकाणी तक्रारी सांगतो, त्यावेळेस निश्चितच ते करून देत असतात. परंतु मोठे जे प्रकल्प आहे ते निश्चित त्या ठिकाणी खोळंबलेले आहेत. त्याच्या बाबतीत अधिकाऱ्यांनी शेवटी त्यांच्याही हातामध्ये कुठंतरी ती बंधनं आहेत, बजेटच्या बाबतीतल्या अडचणी आहेत. त्याच्यामुळं अनेक कामं अशी त्या ठिकाणी खोळंबली जातात. परंतु छोटी जी कामं आहेत ती आमच्या माध्यमातून पालिकेकडनं आम्ही त्या ठिकाणी करून घेत असतो. आपला जो प्रभाग आहे त्या प्रभागामध्ये गुन्हेगारीबद्दल तुम्ही काय सांगाल? की आज आपण बघतो कोयता गँग, टोळी हे सगळं खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढते. तर हे गुन्हेगारीचं चित्र आपल्या प्रभागामध्ये नेमकं कसं आहे आणि ही सुव्यवस्था कशी आहे याबद्दल काय सांगाल तुम्ही? गुन्हेगारीच्या बाबतीत जर आपण ज्या पद्धतीने सर म्हणताय, आज पुणे शहर ज्या पद्धतीनं संपूर्ण देशामध्ये विद्येचं माहेरघर म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं, त्याच पुणे शहराची एक सांस्कृतिक राजधानी म्हणून पुणे शहराची ओळख होती. आज त्याच पद्धतीनं आज कोयता गँग असेल किंवा आज आपण अनेक ड्रग्स माफिया त्या ठिकाणी पुणे शहरात पाहतोय. म्हणजे पुणे शहरात खरं तर गुन्हेगारी वाढताना आपल्याला दिसते, पण याच्यावरती कुठंतरी आळा पोलिसांच्या माध्यमातून त्या ठिकाणी राज्यकर्त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बसणं गरजेचं आहे. परंतु आज आपण पाहतोय गुन्हेगारीमध्ये लहान मुलं कायद्यामध्ये खरं तर 18 वर्षाच्या कमी वय असलं की तो कुठंतरी बाल गुन्हेगार म्हणून त्या ठिकाणी त्याच्याकडं पाहिलं जातं आणि त्याचाच गैरफायदा घेऊन आज मोठे गुन्हेगार त्या ठिकाणी या छोट्या मुलांचा म्हणजे 14 वर्ष, 15 वर्ष, 16 वर्षाच्या लहान मुलांचा त्या ठिकाणी वापर करून आज गुन्हेगारी खरं तर पुणे शहरामध्ये फोफवते. पण या भागामध्ये सुद्धा आंबेगाव असेल, कात्रज असेल, या भागामध्ये सुद्धा अनेक वेळा अशा घटना त्या ठिकाणी घडलेल्या आहेत. परंतु आम्ही कायम पोलीस यंत्रणेला त्या ठिकाणी सतर्क राहण्याची सूचना देत असतो. कायम त्यांच्याशी आम्ही
त्या ठिकाणी कोऑर्डिनेट करत असतो की बाबा हे असे गुन्हे आपल्या भागामध्ये कशा पद्धतीनं त्या ठिकाणी होणार नाही याची काळजी त्या ठिकाणी घेतली पाहिजे. कुठल्या कुठल्या चुकीच्या घटना आजतागायत मागही त्या ठिकाणी झालेल्या आहेत किंवा भविष्यात कशा पद्धतीने त्या टाळता येईल याच्या बाबतीत चांगल्या पद्धतीनं जे काही आज आमच्या भागातलं आंबेगाव पोलीस स्टेशन असेल, भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशन असेल, त्याचे जे काही संबंधित जे काही अधिकारी त्यांच्याशी आम्ही कोऑर्डिनेशन करून कशा पद्धतीनं हे काही जे काही गुन्हेगार आहेत त्यांच्यावरती आपल्याला आळा बसवता येईल किंवा ह्या गुन्ह्यांवरती कशा पद्धतीनं ते कुठंतरी आपल्याला होणार नाही याच्या बाबतीत जी काही सतर्कता आहे ती कशा पद्धतीने आपल्याला घेता येईल त्याच्या बाबतीत आम्ही निश्चित त्या ठिकाणी काम करत असतो. आपल्या भागामध्ये दोन मोठ्या संस्था आहेत. एका बाजूला भारतीय विद्यापीठ आहे, पुन्हा इकडं सिंहगड आहे. सो मोठमोठ्या संस्था या ठिकाणी आहेत. बाहेरून बरेचसे विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी या ठिकाणी येतात, वेगवेगळ्या जाती धर्माचे येतात. या हायब्रिड आणि डायव्हर्स कल्चरबद्दल तुम्ही काय सांगाल? किंवा हे गुन्हेगारी आणि हायब्रिड आणि हे डायव्हर्स कल्चर याचं काही समीकरण वाटतं का तुम्हाला? नाही, आज मी खरं तर याच्या बाबतीत मी आत्ताही सांगितलं आपल्याला की पुणे शहराकडे संपूर्ण देशामधनं जो काय एवढ्या मोठ्या स्वरूपात लोंढा येतोय मग तो निश्चितच आज शिक्षणाच्या माध्यमातून त्या ठिकाणी येत असेल, व्यवसायाच्या माध्यमातून येत असेल, नोकरीच्या माध्यमातून येत असेल. आणि खरं तर पुणे शहर म्हटलं की विद्येचं माहेरघर म्हणून संपूर्ण देशामध्ये पुणे शहराकडे पाहिलं जातं. आणि या शिक्षणासाठी आज देशाच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातनं वेगवेगळ्या राज्यातनं त्या ठिकाणी मुलं येत असतात. आणि हे जे काय हायब्रिड कल्चर आपण सांगितलं हे आहे, ज्यावेळेस ही मुलं पुणे शहरामध्ये शिक्षणासाठी येत असतात निश्चितच लाखो रुपये त्यांचे आईवडील या मुलांवरती खर्च करत असतात. परंतु पुणे शहरात आल्यानंतर त्यांना असं वाटतं की इथं आपण एक राजासारखं त्या ठिकाणी आपली लाईफस्टाईल आहे, आपल्याला पाहायला कोणी नाही. आणि मग आपण जे पाहतोय की आज हे ड्रग्स माफिया किंवा आज हे काय जे कल्चर संपूर्ण या पुणे शहरात आज वेगवेगळ्या पद्धतीनं ड्रग्सचे प्रकार असतील, वेगवेगळ्या प्रकारे त्या ठिकाणी गांजा असेल, चरस असेल किंवा अशा अनेक ज्या हे जे प्रकार आहेत ते त्या ठिकाणी घडताना दिसतात, या मुलांच्या माध्यमातून होताना दिसत असतात. मग कुठंतरी हे मिळतं जुळतं आहे असं त्या ठिकाणी वाटतं. परंतु याच्यावरती ही जी पिढी आहे की उद्या ही जर पिढी जर चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी ठेवायची असेल, ही पिढी म्हणजे उद्याचं देशाचं भविष्य आहे. आणि यांच्या बाबतीत जर चांगल्या पद्धतीने हे करायचं असेल तर सर्वसामान्य तसं जर पाहिलं तर पोलीस यंत्रणा असेल, यांचे पालक असतील किंवा आपली प्रत्येक नागरिकाची जबाबदारी की जर अशा जर गोष्टी कुठं जर घडत असतील तर त्याच्या बाबतीत पोलीस प्रशासनाला त्या ठिकाणी कळवलं पाहिजे आणि हे प्रकार कशा पद्धतीने होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे. नक्कीच. मी या सगळ्या नवीन पिढीतला विषय निघाला म्हणून या मुलांशी बोललो आणि बोलता बोलता बऱ्याच जणांचे तुम्ही रोल मॉडेल आहात. बरीच जी तरुण पिढी जी आहे ती तुम्हाला एक आदर्श म्हणून जे आहे ते तुमच्याकडे पाहते. त्यांनी सहज मला बोलता बोलता तुमच्यासाठी काही हलके फुलके प्रश्न दिलेत. ते म्हटले आवर्जून जे ते आवर्जून दादांना हे प्रश्न जे आहे ते विचारा. मला वाटतं त्या प्रश्नांची उत्तरं मला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. माझा पहिला प्रश्न मुलांकडनं आलेला असा आहे की कात्रजमधला तुमचा आवडता फूड स्टॉल कुठला आहे? नाही, फूड स्टॉलच्या बाबतीत जर सांगायचं झालं तर आज भारतीय विद्यापीठमध्ये खूप मोठ्या प्रमाणात खाऊगल्ली त्या ठिकाणी आहे. आणि अनेक वेळा अनेक स्टॉल त्या ठिकाणी असतात. कधी जर जाणं त्या ठिकाणी झालं तर कधी पाणीपुरी त्या ठिकाणी होती, कधी भेळ होती किंवा आज सात्विक मिसळसारखी मिसळ त्या ठिकाणी आहे. आमचे आमचे दाजी आहे जवळचे, त्यांची मिसळ खूप चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे, आवळे मिसळ म्हणून. त्याच्यातही त्या ठिकाणी जाणं होतं. म्हणजे असं अनेक वेळा वेगवेगळं त्या ठिकाणी खाणं होत असतं. एकटं वाटलं की कुठं जावं वाटतं? एकटं वाटलं तर कुठं जाऊशी वाटतं. तसे अनेक स्पॉट आहेत खरं तर जाण्यासारखे, परंतु एक एकांत ज्या ठिकाणी मिळेल आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपल्या सगळ्यांचं आवडतं प्लेस बऱ्यापैकी आहे, महाबळेश्वर आहे. ज्या पद्धतीनं महाबळेश्वरला अतिशय चांगलं वातावरण त्या ठिकाणी असतं आणि एकांत आहे, चांगल्या पद्धतीचं वातावरण, त्यामुळं निश्चितच महाबळेश्वरला जायला आनंद होतो. खूप मोठा प्रश्न विचारतो. राजकारण नसतं तर? व्यवसाय. राजकारण नसतं तर व्यवसायाशिवाय दुसरा काही विषय नव्हता. आवडता चित्रपट तुमचा?
किंवा वेब सिरीज एखादी पाहता? वेबसिरीज पाहणं होत नाही तसं, पण आवडता चित्रपट खरं तर अनेक वेळा पाहिलेला चित्रपट सूर्यवंशम आहे, की ज्याच्यातनं खूप चांगली प्रेरणा त्या ठिकाणी नेहमी मिळत असते. आपण पाहिलं तर मला वाटतं त्याच्यामध्ये आपल्या देशाचे आणि बॉलिवूडचे आपले सुपरस्टार अमिताभजी बच्चन साहेब यांची जी धर्मपत्नी त्याच्यामध्ये करता दाखवली आहे, त्या कलेक्टर होतात आणि कशा पद्धतीनं बच्चन साहेब त्या ठिकाणी आपल्या या धर्मपत्नीला सगळ्या बाबतीत ताकद देऊन तिला एक कलेक्टर करतात. मग इन्स्पायरिंग स्टोरी त्या ठिकाणी आहे. खूप चांगला चित्रपट आहे, अनेक वेळा पाहण्यात आलेला आहे. काही रॅपिड फायर राऊंड करूया. एक साधे काही प्रश्न आहेत, एका शब्दांमध्ये उत्तर अपेक्षित. चहा की कॉफी? चहा. पुणे की दक्षिण पुणे? दक्षिण पुण्यासह पुणे शहर. मेट्रो की पाणी प्रश्न? दोन्ही महत्त्वाचे आहेत. पाणी प्रश्नही आणि येणाऱ्या काळासाठी मेट्रो आहे. अजित पवार की शरद पवार? अजितदादा. नगरसेवक की आमदारकी? आमदारकी. खूप सुंदर खरं तर उत्तरं मिळाली. खूप प्रेरणादायी उत्तरं होती खरं तर. ॲक्च्युली प्रत्येक प्रश्नावरती एक प्रेरणा मिळावी. तुमचा बघण्याचा व्ह्यू खूप सकारात्मक आहे. ही सकारात्मकता खरंच खूप मनाला भावली. पुन्हा एकदा आपल्या प्रश्नांकडे येणार आहे की जो आपला प्रभाग आहे त्या प्रभागातल्या काही अजून प्रश्न सगळ्यात महत्त्वाचे आहेत ते म्हणजे कात्रजचा उड्डाणपूल. आता उड्डाणपूल झाला, कात्रजमध्ये आता मेट्रो येते. आणखीन कात्रजमध्ये काय काय असावं असं तुम्हाला वाटतं? आणि येणाऱ्या निवडणुकीत युवराज बेलदरे प्रभाग क्रमांक 38साठी काय विकास आराखडा घेऊन आलेत? आज आपण ज्या पद्धतीनं हे कात्रज आंबेगाव दक्षिण पुण्याची ओळख त्या ठिकाणी आहे आणि कात्रजला तसं जर पाहिलं ते ऐतिहासिक वारसा त्या ठिकाणी कात्रजला आहे. आपण जर कात्रजचा बोगदा म्हटलं तर महाराजांनी ज्या पद्धतीनं शत्रूला कात्रजचा घाट त्या ठिकाणी दाखवला आणि म्हणून या कात्रजला, या आंबेगाव नगरीला एक वेगळा इतिहास असताना ज्या पद्धतीनं आज स्वारगेटपासून कात्रजपर्यंत त्या ठिकाणी मेट्रो येते. आज जर आपण पाहिलं तर या भागामध्ये आंबेगावमध्ये जवळजवळ 26 एकर जागेमध्ये छत्रपतींची शिवसृष्टी त्या ठिकाणी उभी राहते. संपूर्ण पुणे जिल्हा असेल, पुणे शहर असेल किंवा राज्यामध्ये अशी शिवसृष्टी नाही, असा इतिहास संपूर्ण महाराजांचा त्या ठिकाणी या शिवसृष्टीच्या माध्यमातून खरं तर आपल्या सर्वसामान्य जनतेसमोर, आपल्या नवीन पिढीला महाराज कशा पद्धतीनं आज होते किंवा कशा पद्धतीनं महाराजांनी स्वराज्य त्या ठिकाणी निर्माण केलं आणि पूर्ण 12 बलुतेदारांना घेऊन कशा पद्धतीनं हे संपूर्ण राज्य, हे स्वराज्य निर्माण केलं, अशा पद्धतीचं हे एक ऐतिहासिक वारसा असणारं कात्रज आंबेगाव. त्याच्यामध्ये आज मेट्रो आपण म्हटलं, मेट्रो तर आहेच, परंतु या भागामध्ये काम करत असताना राजीव गांधी प्राणी संग्रहालयासारखं देशामध्ये 7 नंबरचं प्राणी संग्रहालय म्हणून राजीव गांधी प्राणी संग्रहालयाकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं. 130 एकर जागेचा हा राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचा परिसर आहे. येणाऱ्या काळामध्ये आज आपण पाहतो की सिंगापूर असेल, थायलंड असेल, जगाच्या पाठीवरती असे अनेक देश आहे की ज्याच्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारची उद्यानं त्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीचे जे आहेत त्या पद्धतीचं उद्यान राजीव गांधी प्राणी संग्रहालय भविष्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीचं त्या ठिकाणी करू शकतो. मेट्रो प्रकल्प जर आपण पाहिलं की स्वारगेटपासून कात्रजपर्यंत मेट्रो येते, पण तीच मेट्रो आज कात्रजपासून हिंजवडी असेल किंवा किंबहुना त्याच्याही पुढे मेट्रो कशा पद्धतीनं लवकरात लवकर जाईल त्याच्यासाठी सुद्धा आम्ही अजितदादांकडे फॉलोअप करतो आहे. आज जांभळवाडी तलावासारखा तलाव आज आमच्या भागामध्ये आहे. आज 3 तलाव, राजीव गांधी प्राणी संग्रहालयामध्ये असणारा तलाव, कात्रजचा तलाव, पेशवेकालीन तलाव आणि जांभळवाडीचा तलाव, म्हणजे या तलावांची चांगल्या पद्धतीची डेव्हलपमेंट, एक चांगल्या पद्धतीनं पर्यटन स्थळ कशा पद्धतीने निर्माण होतील त्याच्या बाबतीत सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आम्ही काम करणार आहे. आज वेगवेगळे अंडरपास आपण पाहतो आहे की राजमाता भुयारी मार्ग असेल, झाशीची राणी लक्ष्मीबाई भुयारी मार्ग असेल, त्याच्या पद्धतीत आपण कशा अजून चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो त्यासुद्धा गोष्टी त्या ठिकाणी आहे. आणि या भागामध्ये
खरं सांगायचं झालं तर काम करताना अनेक चॅलेंजिंग त्या ठिकाणी कामं आहेत. परंतु एक शहराची, एक दक्षिण पुण्याची एक वेगळी ओळख म्हणून ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस निश्चितच एक चांगले मोठे मोठे प्रकल्प आज या पुणे शहरामध्ये IT मध्ये काम करणारा खूप मोठा वर्ग त्या ठिकाणी आहे. जवळच आपल्याला घाटाच्या पलीकडे गेलं तर आज पुरंदर तालुक्याचा भाग आहे. त्या ठिकाणी नव्यानं होणारं आज विमानतळ, आज ते जर विमानतळ पाहिलं, मला वाटतं राज्यामध्ये सगळ्यात मोठं विमानतळ जवळजवळ 2,500 एकर जागेमध्ये पुरंदरचं विमानतळ त्या ठिकाणी होतं आहे. निश्चितच त्याचाही फायदा आज आंबेगाव असेल, कात्रज असेल, निश्चितच या परिसरातील किंवा पुणे शहरातील नागरिकांना खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होणार आहे. त्याच्या बाबतीत सुद्धा ज्या ज्या काही गोष्टी आमच्या भागाला फायदेशीर होतील त्याच्या बाबतीतही प्लॅनिंग आहे. आज हे आंबेगाव ज्या पद्धतीनं पुणे शहर हे देशामध्ये विद्येचं माहेरघर आहे, त्याच धर्तीवरती आज आमचा आंबेगावचा परिसर असेल, कात्रजचा परिसर असेल, हा पुणे शहरामध्ये शिक्षणाचं माहेरघर म्हणून आमच्या भागाकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं. त्याच्यामध्ये भारतीय विद्यापीठ सारखी संस्था असेल, सिंहगडसारखे इन्स्टिट्यूट असतील, JSPM असेल, झील कॉलेजचे असतील, त्याच्यानंतर निश्चितच सरस सारखी संस्था, ती देशाच्या म्हणजे तसं जर पाहिलं तर आज जम्मू काश्मीरसारख्या सेन्सिटिव्ह भागामध्ये सरस सारखी संस्था आमची नार सरांच्या माध्यमातून त्या ठिकाणी काम करते, याचाही आम्हाला अभिमान आहे. त्याच्यामुळं हा जो आमचा भाग आहे हा सगळ्या बाबतीत सर त्या ठिकाणी सर्व गुण संपन्न आहे असं मला निश्चितच वाटतं. हा भाग ज्या पद्धतीनं स्मार्ट सिटी म्हणून आज बालेवाडीकडे आपण पाहतो, तसाच भाग येणाऱ्या काळामध्ये आज आंबेगाव असेल, कात्रज असेल, हा येणाऱ्या काळात झालेला असेल, याच्यात कुठंच तिळमात्र सुद्धा आमच्या मनात शंका नाही आहे. हा विकासाचा आराखडा तुम्ही जो मांडलात तो खरंच खूप सुंदर आहे आणि त्या काळात मला वाटते कदाचित तो बदल आपल्याला नक्की बघायला मिळेल. मागील काही वर्षामध्ये काय झालं, जाती आणि धार्मिक अस्मिता ही प्रचंड टोकदार झाल्यात. अशा वेळेस राष्ट्रवादी फुले शाहू आंबेडकरांचे विचार तुम्हाला महत्त्वाचे वाटतात का? आणि खरं तर हे जे काही सुरू आहे याचं तुम्ही समर्थन करता का? नाही, शाहू फुले आंबेडकरांचे विचार खरं सांगायचं तर निश्चितच त्या ठिकाणी सर्व समाजाने त्या ठिकाणी अवलंबले पाहिजे, कारण ते आज काळाची गरज आहे. आपण जर आपल्या देशाचं जर समीकरण पाहिलं तर हजारो जाती त्या ठिकाणी आपल्या संपूर्ण देशामध्ये त्या ठिकाणी आहे. आणि आज नुसतं पुणे शहर नाही, परंतु संपूर्ण देशामध्ये एक चांगला जातीय सलोखा जर ठेवायचा असेल तर आपण सर्वांनी मिळून एकत्रित चांगल्या पद्धतीनं गुण्यागोविंदाने त्या ठिकाणी सर नांदलं पाहिजे, याच्यात कुठंच शंका नाही. व त्याच्यामध्ये आज आपण म्हटलं की शाहू फुले आंबेडकरांचं, ज्या आंबेडकरांनी, बाबासाहेबांनी आपल्या या देशाला राज्यघटना त्या ठिकाणी दिली आणि त्याच राज्यघटनेवरती, संविधानावरती आपला देश मार्गक्रमण करतो आहे. आणि आज जर आपण पाहिलं तर त्या संविधानाच्या आधारे ज्या पद्धतीने आपला देश मार्गक्रमण करतो आहे, आज जवळजवळ जगाची 3री महासत्ता म्हणून आपल्या भारत देशाकडे त्या ठिकाणी पाहिलं जाते. आणि मग हे होत असताना हे विचार निश्चितच सर महत्त्वाचे आहेत ना. कुठंतरी त्याला त्या ठिकाणी वेगळं करण्याचा प्रयत्न केला किंवा ही जातीय समीकरणं बिघडवण्याचा प्रयत्न केला तर आपल्या देशाच्या एकात्मतेला त्या ठिकाणी धक्का लागू शकतो आणि मग अनेक अडचणींना आपल्या त्याच्यामध्ये त्या ठिकाणी सामना करावा लागू शकतो. मग त्याच्यामध्ये कुठंतरी ही जातीय समीकरणं आली तर लोकांमध्ये त्या ठिकाणी द्वेष निर्माण होईल आणि गोष्टीची त्या ठिकाणी अडचणी होतील. आणि हे जर कुठं बिघडवायचं नसेल तर निश्चितच हे जे काही सगळ्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी प्रत्येकाने अवलंबल्या पाहिजे. हे जे काही विचार आहेत शाहू फुले आंबेडकरांचे, हे प्रत्येकाने त्या पद्धतीने अवलंबून त्याच्यावरती मार्गक्रमण केलं पाहिजे. खरं तर एकता, समता, मानवता आणि कमालीची सकारात्मकता, तुमच्याकडनं खूप काही चांगलं ऐकायला मिळालं. अगदी समारोपाकडं आणि शेवटाकडे वळत असताना आगामी निवडणुका तोंडावरती आल्यात, जनतेला काय आव्हान कराल? जनतेला एवढंच आव्हान करेल की ज्या पद्धतीनं एक माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता या 5 वर्षाच्या काळामध्ये
म्हणजे 2017 ते 22 असेल आणि आज 22 नंतर हा जो काही 25चा शेवटचा काळ आला आहे, म्हणजे जो 4 वर्ष महानगरपालिकेच्या निवडणुकांना खरं तर झालेल्या नाही आहेत. परंतु जनतेला एवढंच आव्हान असेल की कोणी असो, नुसता युवराज बेलदरेच नाही, पण ज्या पद्धतीनं हे चांगले विजन असणारे लोक या पुणे शहरामध्ये प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी निवडून गेले पाहिजे. ज्या लोकांकडे विजन आहे, जी लोक या पुणे शहरासाठी एक चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात, अशी लोक पुणे महानगरपालिकेमध्ये त्या ठिकाणी गेली पाहिजे. मग त्याच्यात निश्चितच युवराज बेलदरेचं काम हे या 5 वर्षाच्या काळामध्ये किंवा 9 वर्षाच्या काळामध्ये आपल्यासारख्यांना खरं तर भावलं असेल. खरं तर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळेच एक प्रतिनिधी म्हणून या भागाची काम करायची संधी मिळाली आणि प्रामाणिकपणे मी हे काम करायचा प्रयत्न केला. आणि त्याच्यामध्ये आज ज्या पद्धतीनं जनतेने एवढ्या वर्षामध्ये मी असेल, माझा परिवार असेल, माझे असंख्य कार्यकर्ते असतील, सगळ्यांना कायम प्रेम त्या ठिकाणी दिलेलं आहे, एक आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेले आहे. असेच आशीर्वाद, असंच प्रेम येणाऱ्या काळातसुद्धा माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या पाठीशी आपण असंच ठेवू. अजून जी काही या भागातील चांगली जी काही कामं आहेत, जी माझ्या दृष्टीनं या भागासाठी निश्चितच करण्याची गरज होती आणि ती कुठंतरी निवडणुका न झाल्यामुळं थांबलेली आहेत, ती कामं आम्हाला त्या ठिकाणी पूर्ण करायची. एक चांगलं विजन घेऊन उद्या या पुणे शहरासाठी, हे पुणे शहर कशा पद्धतीने देशामध्ये एक नंबरचं शहर त्या ठिकाणी असेल यासाठी काम करायचे. त्याच्यामुळं आपल्या सगळ्यांचं प्रेम आशीर्वाद कायम माझ्यासारख्या छोट्या कार्यकर्त्याच्या पाठीशी अशीच राहू द्या, एवढंच आव्हान मी जनतेला करेन. धन्यवाद. धन्यवाद दादा. अक्षरशः खूप सुंदर मुलाखत मला वाटतं ही पार पडली. मला अनेक वेळा लोक विचारतात की आपला लोकप्रतिनिधी कसा असावा, लोकप्रतिनिधी कसा असावा असा प्रश्न ज्या ज्या माणसांचा आहे, मी नक्की म्हणेन ही मुलाखत ज्यांनी पाहिली असेल त्यांना नक्की उत्तर मिळेल की आपला लोकप्रतिनिधी कसा असावा. प्रेम, नम्रता, सहनशीलता, विशालता, करुणा या दैवी गुणांना सोबत घेऊन जाणारा असावा. त्याचबरोबर तो तेवढा अभ्यासू असावा, आपलं विजन समोर ठेवणारा असावा, समाजात मिसळणारा असावा, कधीही वाटलं की कॉल करायचा आहे तर हक्कानं त्याला कॉल करावा असा असावा. मला वाटतं हे सगळे गुण ज्याच्या अंगामध्ये आहेत असा परिपूर्ण, अभ्यासू, दिवस रात्र कष्ट करणारा आणि जनतेसाठी राबणारा असा खरं तर आपला नगरसेवक असावा. ही मुलाखत पाहिल्यानंतर नक्कीच तुम्हाला असं वाटेल की अशाच एका व्यक्तीला आज आपण भेटलो. दादा, खूप खूप मनापासून धन्यवाद की तुम्ही आम्हाला वेळ दिलात आणि खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही तुमचं आंबेगावबद्दलचं विजन क्लिअर केलं. नक्की हे विजन ऐकल्यानंतर जनता तुम्हाला विजयाचा गुलालानं आम्ही नक्कीच काही दिवसामध्ये पाहू असा विश्वास मी करता आजच्या मुलाखतीमध्ये व्यक्त करतो. पुन्हा एकदा आपण सगळेजण आमच्याबद्दल जुडलात याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. भेटूया पुन्हा एकदा एक नवीन मुलाखत, एक नवीन विषय घेऊन. तोपर्यंत धूळपाटी या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आवर्जून पहा तुमच्या हक्काच्या चावडीवरच्या गप्पा, अर्थात धूळपाटी चॅनेल. धन्यवाद. धन्यवाद.